नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक लव्ह स्टोरी बघणार आहोत. घरातून पळून गेलेल्या दोन मुलांची. दोघे पण एकमेकांवर खूप प्रेम करत होते, म्हणून दोघे सुद्धा घरातून पळून जातात. रेल्वे स्टेशनवर जाऊन एका रेल्वेच्या डब्यात जाऊन बसतात. ती आपलं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून गप्प आडवी पडलेली असते. तिचा झोपेत सुद्धा एवढा चेहरा मासूम आणि निरागसपणा चेहऱ्यावर दिसून येत होता. जणू काही सगळं टेन्शन आणि चिंता मागे सोडून आले आहे. तो खूप टेन्शनमध्ये होता. प्रत्येकजण त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने बघत होते. कुणीही नवीन माणूस डब्यात चढत होते ते प्रत्येकजण त्यांच्याकडे संशयाने बघत होते. त्यामुळे त्याला असं वाटत होतं की ट्रेन लवकर फास्ट जायला हवी. तिच्या भावाच्या हातून खाल्लेला मार त्याला प्रत्येक क्षणाला आठवत होता. त्यांनी त्याला एवढं मारलं होतं की महिन्यानंतर तो बेडवरून उठला होता. पण आज त्या दोघांचं प्रेम जिंकलं होतं आणि त्या दोघांना अडवणारे, त्यांच्या प्रेमावर बंदी घालणारे सगळेजण हारले होते. वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्या दोघांच्या लग्नाला घरचे तयार नव्हते आणि संपूर्ण गावभर आता दोघांची बदनामी सुद्धा झाली होती. पळून जाण्याचा विचार हा तिचा होता. तिला संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत जगायचे होते, कारण त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघे पण घरातल्यांचे खूप लाडके होते. त्याला 4 बहिणी होत्या, त्यामुळे तो घरातला खूप लाडका होता. आणि तिला सुद्धा 4 भाऊ होते, त्यामुळे ती सुद्धा घरातली खूप लाडकी होती. पण दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्यामुळे त्यांनी घरातल्यांचा विचार न करता दोघे सुद्धा पळून जातात. घरातल्यांची उरली सुरली अब्रू सुद्धा वेशीला टांगली. त्यांच्यासमोर कोणताच पर्याय नव्हता पळून जाण्याशिवाय, कारण घरातले काही केल्या ऐकतच नव्हते. त्यांचं लग्न करून द्यायला तयारच नव्हते. म्हणून शेवटी हे दोघे पण हा मार्ग निवडतात. पण त्या दोघांना घरच्यांची सुद्धा खूप काळजी वाटत होती. हळूहळू गाव सुटत जात होतं. ते दोघे पण खूप लांब येत होते. ते वयाच्या अशा एका उंबरठ्यावर उभे होते की दोघांनाही समजतच नव्हतं की आपण काय करत आहोत. एक नवीन जोश होता त्यांच्यामध्ये, म्हणून ते दोघे सुद्धा असा एक निर्णय घेतात आणि गावातून पळून जातात. ती 20 वर्षाची होती आणि तो मुलगा 22 वर्षाचा. महानगरी मुंबईमध्ये पोचतात. मुंबईमध्ये गेल्यानंतर एका स्वस्त हॉटेलमध्ये 4-5 दिवस राहतात. त्यानंतर एका विवाह कार्यसंस्थामध्ये जाऊन विधिवत लग्न करतात. लग्नानंतर दोघे पण भाड्याने छोटंसं घर घेतात आणि संसाराला सुरुवात करतात. दोघे पण खूप आनंदात असतात. आयुष्याची एक नवी सुरुवात करत असतात. पण त्यांच्या मनात खूप भीती होती की पकडले गेलो तर काय होईल, म्हणून ते दोघे पण आपला अवतार बदलून सगळीकडे फिरत असतात. हळूहळू त्यांच्याजवळ असलेले पैसे संपत येत होते. तो काम शोधण्यासाठी बाहेर पडला होता. प्रत्येक ठिकाणी जाऊन नवीन काम शोधत होता, पण त्याला मनासारखे काम भेटत नव्हतं. शेवटी सगळे पैसे त्यांच्या जवळचे संपतात. घरात खाण्यापिण्याचे खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यानंतर तो एका गौंड्याच्या हाताखाली काम करू लागतो. तो दिवसभर काम करून थकून संध्याकाळी घरी येत होता. या दरम्यान ती दिवसभर घरात एकटीच असायची. एकटीला बसून खूप कंटाळा यायचा. ती खूप बोर होऊ लागली होती. तो तरी काय करणार, पोट तर भरायलाच पाहिजे. त्यामुळे तो दिवसभर कामावर जायचा. हळूहळू त्या दोघांच्या मध्ये एकटेपणामुळे चिडचिड होऊ लागली, भांडण होऊ लागले. केव्हा केव्हा एवढं त्यांच्यात भांडण होऊ लागलं की एकमेकांवर आरोप करू लागले. ती म्हणायची की तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. तो पण म्हणायचा की तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अशा बऱ्याच गोष्टी त्या दोघांमध्ये होऊ लागल्या. कोणी त्या दोघांना समजवण्यासारखं सुद्धा घरी नव्हतं, कारण पळून आल्यामुळे त्यांना समजवणार तरी कोण. अरेंज मॅरेजमध्ये भरपूर लोक असतात,
समजून सांगतात, एकमेकांपासून लांब होऊ देत नाहीत. पण लव्ह मॅरेजमध्ये कोणीसुद्धा समजून सांगायला नसतं, कारण घरातून पळून आल्यामुळे प्रत्येकाचा तळतळाट हा लागलेला असतो. बऱ्याच वेळा लव्ह मॅरेज म्हणून तर सक्सेस होत नाहीत. बऱ्याच वेळा दोघे पण भांडायचे, रुसायचे, फुगायचे आणि नंतर रडत बसायचे, एकमेकांचे डोळे पुसायचे आणि झोपून जायचे. असे कितीतरी महिने होऊन जातात आणि शेवटी एक दिवस असा येतो की त्या दिवशी रक्षाबंधन असते. तिला भावांची खूप आठवण येत असते. असं वाटत होतं की जणू काही ती आत्ता रडेल आणि मग रडेल. ती म्हणत असते की पहिल्यांदा आज माझ्या भावाच्या हातावर राखी नसेल. त्यालासुद्धा त्यांच्या बहिणीची खूप आठवण येत असते. तो सुद्धा म्हणत असतो की माझ्यासुद्धा बहिणी माझी वाट बघत असतील. दोघंसुद्धा खूप आठवणीने रडू लागतात. त्याला त्याच्या बहिणींची आठवण येत असते, तर तिला तिच्या भावांची आठवण येत असते. दोघे पण बहीण भावांच्या आठवणीने खूप व्याकुळ झालेले असतात. असं नाही की त्यांना पहिला आठवण येत नव्हती, पहिलासुद्धा त्यांना खूप आठवण येत होती. पण करणार तरी काय? प्रेमासाठी दोघेजण घरातल्यांना सोडून पळून आले होते. माहीत नाही तिच्या मनात काय आलं. ती बोलते, मला माझ्या पप्पांशी बोलायचं आहे. तो बोलतो, डोक्यावर पडली आहेस का? त्यांना जर आपण फोन लावला तर ते आपला पत्ता शोधून काढतील आणि आपल्याला मारून टाकतील. ती बोलते, नाही मारणार. मी त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याला कोणी मारून टाकेल का? तो तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. जरी आपल्याला माफ जरी केलं, मारलं जरी नाही, तरी सुद्धा आपल्या दोघांना ते एकत्र राहू देणार आहेत का? आपल्याला लांब करतील. त्यावरती बोलते की नाही पाहिजेत मला असलं आयुष्य ज्याच्यामध्ये दिवसभर भित्र्यासारखं जगावं लागतं. बाहेर जरी जायचं असेल तरी तोंड लपवून जावं लागतं. रात्रीचं जरा जरी काय वाजलं तरी आपल्याला शोधून काढलं आहे की काय आपल्याला मारून टाकतील या भीतीने जगावं लागतं. असलं आयुष्य असल्यापेक्षा नसलेलं बरं, असं ती बोलत रडायला चालू करते. ती खूप रडू लागते. तो तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती खूप हट्ट करत असते की मला माझ्या पप्पांशी बोलू दे. मी त्यांना सांगणार आहे की एकतर आम्हाला एकत्र राहून आम्हाला आमचा संसार करू द्या, नाहीतर आम्हा दोघांना मारून तरी टाका. तो आपलं दुःख सगळं काही बाजूला ठेवून तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो सुद्धा स्वतः शेवटी आपल्या घरच्यांना, आपल्या परिवाराला सोडून आलेलाच असतो. ती तशीच झोपून जाते, पण त्याला काही झोप येत नाही. तो तसाच इकडे तिकडे फिरत होता. त्याच्या मनात खूप गोंधळ उडालेला होता. त्याला सगळ्यांची आठवण येत होती. तो म्हणतो, मी माझ्या प्रेमासाठी एवढा स्वार्थी झालो की माझ्या घरच्यांना मी सोडून आलो. काय चूक आहे आमच्या दोघांच्या सुद्धा घरच्यांची, तिच्या भावांची सुद्धा तरी काय चूक आहे? आज त्यांना आपल्या बहिणीपासून लांब व्हावे लागले आहे आणि माझ्या बहिणींना आपल्या भावापासून लांब व्हावे लागलं आहे. आज त्या माझी रक्षाबंधनसाठी वाट बघत असतील आणि तिचे भाऊही तिची राखी बांधण्यासाठी वाट बघत असतील. आईवडिलांची तरी काय चूक आहे? कितीतरी आशा अपेक्षा त्यांच्या आपल्याकडून असतील, असा तो विचार करत टेरेसवरच राहतो. बघता बघता सकाळ होते आणि तो सकाळी कामावर जाण्या अगोदर तिला समजून सांगून निघून जातो. तो विचार करत असतो की तिच्यासमोर काही झालं तरी कमजोर व्हायचं नाही, धीट राहायचं, तिला समजून सांगायचं आणि आपला संसार सुखाचा करायचा. हळूहळू दोघांची परिस्थिती खूप वाईट, बिकट होत जाते. ती दररोज हट्ट करायची की मला माझ्या पप्पांशी बोलायचं आहे. ती हळूहळू गप्पच राहू लागली. एवढं गप्प, एवढी शांत राहू लागली की त्याला काही कळतच नव्हतं की काय करावे. झोपेतसुद्धा ती आपल्या मम्मी पप्पांचं नाव घेऊन जाबरू लागली होती. एक दिवस तो आपल्या घरापासून खूप लांब घेऊन जातो तिला आणि तिथे टेलिफोनवरून STDमधून फोन करतो तिच्या घरी आणि तिला बोलायला देतो. तेव्हा ती अर्धा मिनिटसुद्धा घरच्यांशी बोलत नाही आणि फोन तिथेच ठेवून तिथेच खाली पडते. तेव्हा तो पळत पळत जातो
आणि रिक्षाला बोलावून तिला आपल्या घरी घेऊन जातो. ती संपूर्ण रिक्षामध्ये गप्प शांत बसून राहते, काहीच बोलत नाही. त्याला अंदाज येतो की काहीतरी झालं आहे. घरच्यांनी एकतर तिला वेडेवाकडे बोललं आहे, नाहीतर काहीतरी असं बोललं आहे की तिच्या मनाला खूप लागलं आहे. तो तिला बोलतो, काय झालं आहे सांग, असं दगड बनून का बसली आहेस. तो तिला खूप विचारायचा प्रयत्न करतो, पण ती काही बोलतच नाही. शेवटी तर तो रडायला लागतो की काय झालं आहे, प्लीज सांग मला. तो तरी कुठे एवढा मोठा होता, फक्त 22 वर्षाचा असल्यामुळे त्याच्यामध्ये इतका कुठला समजूतदारपणा. ती शेवटी बोलते की माझ्या पप्पांना मी मारलं आहे. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला काय बोलावे हे समजतच नाही आणि दोघेसुद्धा खूप रडू लागतात. तिच्या पप्पाने सांगितलं होतं की आता जर जास्त अब्रू जर घालवलीस तर मी माझं आयुष्य संपवून टाकेन. आपण ज्या दिवशी पळून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी पप्पांनी आत्महत्या केली आहे हे ती त्याला सांगते. तो नेहमी कामावर विचार करायचा की आज वाईट दिवस आहेत, आज ना उद्या चांगले दिवस येतील. पण आज त्यांच्या आयुष्यात असा काही वाईट दिवस आला होता की दोघांना काय करावं, कुठे जावं हे समजतच नव्हतं. त्यांच्या तोंडातून एक अक्षरसुद्धा बाहेर पडत नव्हतं. तिची ही अवस्था बघून तो तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, तो तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती त्याला ढकलून देते आणि बोलते की माझ्याजवळ येऊ नकोस, मी एक राक्षस आहे, मी माझ्या वडिलांना मारलं, मी तुलासुद्धा मारून टाकेल, तू माझ्याजवळ येऊ नकोस. मी माझ्या आईचं कुंकू पुसून मी माझ्या कपाळावर कुंकू लावलं आहे. रडत रडत ती तशीच फरशीवर झोपून जाते. तो सुद्धा केव्हा झोपतो हे त्याला समजतच नाही. जेव्हा सकाळ होते तेव्हा तो बघतो तर ती तिथे नसते. तो तिला सगळीकडे शोधतो, पण त्याला ती दिसते ती त्या पंख्याला लटकलेली. त्याला समजतच नाही की काय करावे. त्याने आत्तापर्यंत तिला साथ दिली होती, कधी तिची साथ सोडली नव्हती. तिला प्रत्येक गोष्टीला त्याने कधीच अडवलं नव्हतं. प्रत्येक वेळेस प्रत्येक वाईट क्षणात तो तिच्यासोबत उभा होता, पण ती त्याची अर्धवटच साथ सोडून जाते. पोलीस येतात, तिला पंख्यावर लटकलेली काढतात. त्याच्यावर मर्डरची केस होती. तो जेलमध्ये जातो तेव्हा त्याच्या घरचे सगळेजण येतात त्याला भेटायला. तेव्हा तो घडलेली सर्व हकीकत सांगतो. तेव्हा त्याच्या बहिणी म्हणतात की तिचे वडील अजून जिवंत आहेत, त्यांना काही झालेलं नाही. तेव्हा तो विचार करतो की कोणी स्वतःच्या स्वाभिमानासाठी असं कधी कोण सांगतं की तुझे वडील मेले आहेत. कारण नसताना आज तिचा जीव गेला, मला अर्धवट सोडून ती गेली, माझी साथ सोडून ती आज या जगात नाही, निघून गेली. हे सगळं काही पोलिसांना समजल्यानंतर त्याची निर्दोष सुटका होते. पण तो विचार करतो की त्या दिवशी जर मी झोपलो नसतं तर आज असं काही झालं नसतं. आज ती माझ्यासोबत असती आणि आम्ही दोघांनी सुखाचा संसार असता. पण ती गेली मला सोडून, मला न सांगताच ती सोडून गेली अर्धवट. मला सुद्धा सोबत जर घेऊन गेली असती तर खूप बरं झालं असतं. असं का मला एकट्याला सोडून गेली, माझी काय चूक झाली की ती मला असं सोडून गेली. आता मी काय करू आणि काय हे या आयुष्यात, मी सुद्धा तुझ्याजवळ आलेलंच बरं, असा तो विचार करू लागतो. खोटं बोलल्यामुळे तिच्या घरच्यांना सुद्धा या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. जिंकूनही खेळ सारा, हारतो का पुन्हा. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.